लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरताची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना उद्या सकाळी ठीक 10 वाजल्यापासून पुढे 2 हप्ते एप्रिल आणि मेचे असे 2 हप्ते 3,000 रुपये वाटप सुरू करण्यात येणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आताची सगळ्यात मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट देणार. अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना सरकार अजून एक गिफ्ट देणार आहे आणि ह्याची आता जी घोषणा झालेली आहे ती आत्ताच झालेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेसाठी साडी वाटपसुद्धा होणार आहे. जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर काय करायचं सांगतो, मोठं गिफ्ट काय असणार हेही तुम्हाला सांगतो, कारण रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी. बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो आता, जर तुम्हाला मागचे हप्ते आले नसतील तर ते सुद्धा वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट उद्या सकाळपासून 1,500 रुपये हे जमा होणार आहेत. आत्ताच मोठी घोषणा झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणते तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, कोणाच्या मोबाईलवरती मेसेज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, हे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला 2 वेगवेगळे मेसेज पाहायला मिळणार आहेत. एक लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे 2,400 रुपये असे 2 तुम्हाला मेसेज इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, सगळं तुम्हाला सांगतो काय करायचं आहे काय नाही.
आणि कोणत्या लाडक्या बहिणीचं नाव यादीत आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत पैसे पडणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, तर सरकारनं थोडा उशीर केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत एप्रिलचा हप्ता हा यायला पाहिजे होता, परंतु सरकार असं म्हणलेलं आहे की आता टेन्शन घेऊ नका, आता उशीर होणार नाही. आणि लाडक्या बहिणींना उशीर झाल्याबद्दल आम्ही 1 नाही तर 2 हप्ते हे जमा करणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आता त्यांनी काय म्हणलेत बघा, तर ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत मागचे देखील हप्ते आलेले नाहीत, रखडलेले हप्ते असतील, फेब्रुवारी मार्च असेल, जानेवारी फेब्रुवारी असेल, तर तो सुद्धा हप्ता तुम्हाला याच्यासोबत मिळणार आहे. आता तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की कोणाकोणाला अजूनही मागचे हप्ते आलेले नाहीत किंवा फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही, तुम्हाला किती हप्ते जमा झाले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही 5 ते 6 कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत किंवा साडीसुद्धा मिळणार नाही. त्यासाठी काय करावं लागणार नाही मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, व्हिडिओ संपूर्ण पहा. लाडक्या बहिणींना मोबाईलवरती खटाखट पैसे येणार. आदित्य तटकरे मॅडम यांनी बहिणींसाठी खुशखबर आणलेली आहे. महत्त्वाचे अपडेट देत ते म्हणले आहेत की उद्या सकाळपासून लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळे काही पैसे आहेत ते आम्ही तिथं देणार आहोत, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात आहे तर जिल्ह्याचं मला सांगतो बघा. पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू राहणार आहे. कोणत्या बँकेत होणार आहे तर पोस्टाचं खातं, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस, ICICI, कोटक अशा 10 बँकेमध्ये वाटप होणार आहे. आणि हे वाटप उद्या सकाळपासून तुम्हाला 3 दिवस वाटप पाहायला मिळणार आहे. 28, 29, 30 असे 3 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे. 28, 29, 30 का म्हणलं, कारण सरकार म्हणलं होतं आपल्याला की अक्षय तृतीयेच्या अगोदर आम्ही पैसे देणार नाही. अक्षय तृतीया ही 30 तारखेला आहे. तुम्ही मला आता कोणाला किती मिळणार तर एप्रिल आणि मेचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 2400 असे 5,400 रुपये नॉर्मली मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागच्या हप्त्याला नाही ते सुद्धा मिळणार आहेत. आता चेक हा डिपॉझिट झालेला आहे. तुम्ही मला मोठं गिफ्ट काय आहे तर बघा, 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुल मंजूर झालेलं आहे. जर तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे असेल तर अर्ज करा. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तो अर्ज मिळून जाईल. पटकन याची प्रोसेस सुरू करा, नाही तर तुम्ही मागे राहाल. आता बघा, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पुढे खटाखट तुमच्या मोबाईलवरती मेसेज राहतील. 3,000 रुपयांचे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडत जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवस पुढचे वाटप राहणार आहे. 28, 29, 30 असे 3 दिवस वाटप हे कंटिन्युअस राहणार आहे. कारण सरकारकडे आता फक्त 3 दिवसच आहेत, कारण एप्रिलचा महिना हा 3 दिवसात संपणार आहे. आणि अजून देखील एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाला असल्यामुळे सरकार हे आता खूप फास्ट काम करत आहे. प्रगतीपथावरती याचं काम हे सुरू आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. उद्यापासून पुढे 3 दिवस हे जे वाटप आहे ते तुम्हाला 100% तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळं हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त आधी आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पटापटा कमेंट करा, तुम्हाला मी रिप्लायमध्ये नक्की सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.